नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशा पौष्टिक खमंग कुरकुरीत गव्हाच्या पिठाच्या चकल्या. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ. आपण जे चपाती बनवण्यासाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेले आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्रॅम गव्हाचे पीठ इथे मी घेतलेले आहे. हे सर्व पीठ मी चाळून घेतलेले आहे. आता हे गव्हाचे पीठ आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहे, म्हणजेच उकडवून घ्यायचे आहे. त्यासाठी एका सुती पंचामध्ये हे गव्हाचे पीठ मी अशा प्रकारे घट्ट असे बांधून घेत आहे. थोडक्यात त्याची एक पोटली तयार करून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी या पिठाची एक पोटली तयार करून घेतली आहे. तयार झालेली ही जी पोटली आहे ती आता कुकरमध्ये आपल्याला वाफेवरती उकडवून घ्यायची आहे. अशा प्रकारे पीठ उकडवून घेतल्यामुळे चकल्यांचे टेक्स्चर जे आहे ते दिसायला खूप छान असे बनले जाते. तसेच चकली खाताना चवीलाही छान अशी लागते. गव्हाचे पीठ उकडण्यासाठी इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करण्यास ठेवले होते. पाणी आपले गरम झालेले आहे. त्यामध्ये एक छोटे पातेले ठेवले आहे. आता या रिकाम्या पातेल्यामध्ये आपण जे गव्हाचे पिठाची जी पोटली बनवून घेतली आहे ती पोटली ठेवून दिली आहे पीठ उकडण्यासाठी. पोटली ठेवल्यानंतर इथे कुकरचे झाकण मी बंद करून घेत आहे. इथे मी कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपले गव्हाचे पीठ उकडत आहे. तोपर्यंत आता आपण चकलीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून सबंध जिरे. आता हे जे सर्व साहित्य आहे यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून याचे मी मिक्सरमध्ये बारीक असे वाटण म्हणजे पेस्ट तयार करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा चकलीसाठी लागणारा आपला मसाला तयार आहे. अशा प्रकारे बारीकसर मसाला तयार करून घ्यायचा चकलीसाठी. मसाला इथे तयार आहे. आता आपण आपले पीठ उकडले गेले आहे की नाही ते चेक करून घेऊयात. 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता कुकर इथे मी गॅसवरून खाली उतरवून घेतला आहे. कुकरची वाफ गेलेली आहे. कुकर इथे थंड झालेला आहे. कुकरचे झाकण खोलल्यानंतर आपण जी पोटली ठेवली होती उकडण्यासाठी ती पोटली मी बाजूला काढून घेतली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे गव्हाचे पीठ आहे ते छान असे उकडले गेले आहे. अशा प्रकारे उकडून घेतल्यामुळे चकलीला टेक्स्चर जे येते ते खूप छान असे येते. तसेच चकलीची चव जी आहे तीही खाताना खूप छान अशी लागते. तर आता हे जे उकडलेले पीठ जे आहे त्याचा असा घट्ट गोळा बनला गेला आहे. तो सुरुवातीला मी हाताने असा सुट्टा करून घेत आहे. हाताने सुट्टा केल्यानंतर आता हे पीठ मी अशा प्रकारे वरवंट्याने ठेचून घेत आहे, म्हणजेच बारीक करून घेत आहे. जर तुमच्याकडे वरवंटा नसेल तर तुम्ही ते तांब्यानेही अशा प्रकारे हे पीठ बारीक करून घेऊ शकता. जितके होईल तितके हे पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशी पौष्टिक खमंग कुरकुरीत गव्हाच्या पिठाची चकली. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे उकडलेले सर्व गव्हाचे पीठ आहे ते मी बारीक करून घेतले आहे. आता हे जे बारीक केलेले पीठ आहे ते आपण चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये एकही गुठळी राहणार नाही. तर इथे मी सर्व पीठ जे आहे ते चाळून घेत आहे. अशा प्रकारे पीठ चाळून घेतल्यामुळे यामध्ये राहिलेल्या गुठळ्या ज्या आहेत त्या बाजूला होतात व पीठ जे आहे ते आपले एकसारखे मळले जाते. पूर्ण पीठ आपले इथे चाळून झालेले आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात. सर्वात प्रथम ॲड करत आहे आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतले आहे ते वाटण. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 1 टेबलस्पून सबंध जिरे, तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, तसेच 3 चमचे सफेद तीळ, चवीनुसार मीठ. मोहनासाठी यामध्ये ॲड करत आहे 1 छोटी पळी गरम केलेले तेल. आता हे जे सर्व साहित्य आहे हे अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घेत आहे. गरम तेल ॲड केल्यामुळे चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करून घ्यावे. चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर हे हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे. अशा प्रकारे हाताने मिक्स करून घेतल्यामुळे सर्व मसाला व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स होतो. हाताने या पिठाला व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून चकलीसाठी लागणारे पीठ तयार करून घ्यायचे आहे. तर इथे जे पाणी वापरले आहे ते गरम केलेले पाणी वापरले आहे. जास्त पाणी एकदम ॲड करायचे नाही, लागेल असेच पाणी ॲड करायचे. गरम पाणी ॲड केल्यामुळेही याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला.
ज्या प्रमाणामध्ये पाणी लागेल त्याच प्रमाणामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करत राहायचे. एकदम जर जास्त प्रमाणात पाणी ॲड केले तर हे पीठ पातळ असे होते. चमच्याने मिक्स केल्यानंतर व थोडेसे थंड झाल्यानंतर हे पीठ जे आहे ते हाताने व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे. चकलीसाठी लागणारे पीठ जे आहे ते जास्त प्रमाणात पातळ नसावे किंवा जास्त प्रमाणात घट्ट नसावे, मध्यम अशा स्वरूपाचे असावे. तर इथे मला आणखीन थोडे पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे, त्यानुसार मी थोडेसे पाणी ॲड करून घेतले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चकलीसाठी लागणारे पीठ जे आहे ते मी मस्त असे मळून घेतले आहे. अशा प्रकारे मध्यम सैलसर प्रमाणामध्ये हे पीठ मी मळून घेतले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ जर मळून घेतले तर चकलीला जे काटे आहेत ते मस्त असे पडले जातात. जास्त जर घट्ट प्रमाणात पीठ मळले तर आपल्याला चकली करताना चकलीचा सोऱ्या जो आहे तो दाबताना हाताला त्रास होतो. पीठ आपले इथे तयार आहे. आता आपण याच्या चकल्या बनवून घेऊयात. तर इथे मी चकलीच्या सोऱ्यामध्ये तयार केलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा ॲड केला आहे व इथे मी आता आपल्या चकल्या बनवून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या खमंग कुरकुरीत पौष्टिक चकल्या. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा व नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी जी चकली आहे ती करून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, यामध्ये जास्त काही मेहनत लागत नाही. तर अशा प्रकारे आपली एक चकली तयार झाली आहे. आता मी आणखीन दुसरी चकली इथे तुम्हाला करून दाखवत आहे. मध्यम प्रमाणात सेलसर अशी पीठ मळून घेतल्यामुळे आपल्याला चकली तयार करताना हातावरती जास्त दाब असा पडला जात नाही. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. साहित्य व त्याचे योग्य प्रमाण दिलेले आहे, जेणेकरून ही रेसिपी घरी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपल्या इथे मी चकल्या तयार करून घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार आहेत. मस्त अशा आपल्या चकल्या इथे बनवून तयार आहेत, तुम्ही पाहू शकता. अगदी सहजरित्या ही चकली हातावरती उचलली जात आहे. अजिबात ही चकली मोडली जात नाही. या चकलीची तुम्ही टेक्स्चरही पाहू शकता, किती मस्त अशी दिसत आहे. तर आता या ज्या सर्व चकल्या आहेत आता मी इथे डीप फ्राय करून घेणार आहे, म्हणजेच तळून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल आपले इथे गरम झालेले आहे. तेल व्यवस्थित असे गरम झाल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. तर आता या तेलामध्ये मी सुरुवातीला 2 चकल्या तळण्यासाठी ॲड केल्या आहेत. एकदम जास्त चकल्या यामध्ये ॲड करायच्या नाही, थोड्या थोड्या चकल्या तळून घ्यायच्या. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर याला लगेचच पलटवायचे नाही. 2 मिनिटे तेलामध्ये व्यवस्थित असे सेट झाल्यानंतर याला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे, नाहीतर ही चकली लगेचच अशी मोडली जाते. तिथे पाहू शकता 2 मिनिटांनंतर ही चकली दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी मी पलटवून घेतली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी चकली आपली तयार झालेली आहे. अजिबात तेलामध्ये ही फसफसली गेली नाही आहे. जर चकलीमध्ये योग्य प्रमाणात मोहन ॲड केले तर आपली चकली छान अशी बनली जाते. दुसऱ्या बाजूनेही मस्त अशी डीप फ्राय म्हणजेच तळली गेली आहे. इथे तुम्ही चकलीचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे, तसेच याचे टेक्स्चरही पाहू शकता. तर आता या आपल्या चकल्या मस्त अशा तळल्या आहेत. आता या तेलामधून मी बाजूला काढून घेत आहे. अशाच प्रकारे आता इथे उरलेल्या ज्या सर्व चकल्या आहेत त्याही तळण्यासाठी मी तेलामध्ये ॲड करून घेत आहे. चकल्या तेलामध्ये ॲड केल्यानंतर त्या सर्व चकल्या सेम प्रोसेसने इथे मी तळून घेत आहे. तर फ्रेंड, चकल्या तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, चकली तेल चांगले तापून मंद गॅसवर तळायची, म्हणजे चकली संपेपर्यंत जशाच तशी कुरकुरीत राहते, ती मऊ पडली जात नाही. परंतु गॅस जर जास्तच मंद तुम्ही ठेवला तर ती चकली तेलामध्ये फसफसलीही जाते. त्यामुळे एकदम कमी प्रमाणामध्ये मंद असा गॅस ठेवायचा नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या इथे तळून आहेत. मस्त असे याचे टेक्स्चर दिसत आहे, कलर दिसत आहे. तर इथे आपल्या चकल्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे, तर नक्कीच ट्राय करा. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी, तसेच मुलांच्या छोट्या ब्रेकमध्ये टिफिन्सला देण्यासाठी एक साधी व सोपी रेसिपी आहे. तर नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा.
तिथे पाहू शकता किती छान अशी कुरकुरीत झाली आहे। मस्त अशी ही पौष्टिक रेसिपी आहे, तर नक्कीच घरी ट्राय करा। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।